गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आता वट पौर्णिमा हा सण आलेला आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे ना। ते का झालेलं आहे वर बघा, गमतीनं सांगायचं झालं ना की मला एक साडी मिळणार आहे, हा सर्वात मोठा आनंद। नाहीतर आजच्या काळामध्ये पतीचा आणि पत्नीचं प्रेम एवढं राहिलेलं आहे का? बघा, तुम्ही आपल्यावरही विचार करा की आपल्या जीवनामध्ये आहे ना, जर पतीने आपल्याला फिरायला नेलं ना तर पती माझा श्रेष्ठ आहे, पतीने आपली हाऊस मौस केली तर पती माझा श्रेष्ठ आहे। मग त्या पतीचं चारित्र्य आहे ना ते कसं काही नाही असू द्या, पण माझी पैशामध्ये मजा होते ना, हीच स्त्री सर्वात धन्य मानते। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, पती कसासुद्धा असू दे पण त्याने मला पैसा द्यायला हवा। नाहीतर पती पैसा देत नसेल ना तर त्या पती पत्नीचं आजकाल टिकत नाही। आणि जे आपण वडाची पूजा करतो ना, त्या वडाची झाडाची आपण वटपौर्णिमेला पूजा का करतो, त्यालाच आपण 7 फेरे का घालतो, याचं सुद्धा उत्तर या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे आता वडाची पूजा कशी करायची, काय करायची, दरवर्षी आपण ज्याप्रमाणे करतो ना त्याचप्रमाणे करा। पण नक्की या प्रश्नांची उत्तरं आहेत ना, आपल्याला कुणीही सांगत नाही। वट पौर्णिमेला आहे ना, ही वट सावित्री असते, ती वडाचीच पूजा का करते, याची सुद्धा एक कथा आहे। बघा, वट पौर्णिमा आहे ना, ही वट सावित्री आहे ना, अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानले जाते ना। या दिवशी विवाहित महिला वट वृक्षाची पूजा करून आपल्या जीवनाचं सार्थक करत असतात असं म्हणतात। पण जणू काही सार्थक होतं का बरं? अजिबात होत नाही। का होत नाही बरं? कारण आपले कर्म श्रेष्ठ नाही। तर वर्षातून एका दिवशी वडाची पूजा करून आपलं सार्थक होईल का बरं? कधीच नाही। पती आपल्या घरी आला ना की आपण पतीला शिवीगाळ करतो आणि वर्षातून एक वेळा पतीच्या पाया पडतो, तर पती आपल्याला आशीर्वाद देईल का बरं? अजिबात नाही। बघा, नक्की ही वट सावित्री कोण होती आणि ती वडाची पूजा का करायची, म्हणून आपल्या स्त्रिया वडाची पूजा करतात? बघा, ती कथा पाहूया। फार पूर्वी आहे ना, भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता आणि देवी सावित्रीच्या कृपेने त्याला एक रूपवान कन्या झाली आणि तिचं नाव ठेवले सावित्री ठेवण्यात आलं। सावित्री जेव्हा विवाह योग्य झाली ना, तेव्हा तिनं स्वतःसाठी सत्यवान नावाच्या गुणी राजपुत्राची निवड केली। सत्यवान हा शाळव देशाचा निर्वासित राजा धुम्रसेन यांचा मुलगा होता ना, तो खूप पराक्रमी होता आणि सेवाभावी होता। म्हणजे जणू काही भगवंताच्या जवळचाच होता ना, भगवंताचा भक्तच होता। एके दिवशी देवर्ष नारदांनी राजा अश्वपतीला सांगितलं की सत्यवान अल्पायुष्य आहे। आता अल्पायुष्य म्हणजे काय? म्हणजे तो जास्त दिवस जगू शकणार नाही, त्याचं जीवन खूप थोड्या दिवसाचं आहे आणि तो विवाहानंतर आहे ना केवळ 1 वर्षाने मरण पावणार आहे। या ऐकून राजा खूप दुःखी होतो आणि त्यानं सावित्रीला दुसरा वर निवडण्यास सांगितलं। मात्र सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली ना, तिनं सत्यवानाशी विवाह केला आणि ती जंगलात सासू सासऱ्यांसोबत राहू लागली। बघा, विवाहानंतर बरोबर 1 वर्षानं जेव्हा सत्यवान जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी गेला ना, तेव्हा सावित्री त्याच्यासोबत गेली। तिथे लाकूड तोडताना
सत्यवानाच्या डोक्यात अचानक वेदना झाल्या आणि तो खाली कोसळला ना. काही वेळातच त्याचा मृत्यूसुद्धा झाला. तेव्हा साक्षात यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागले. सावित्रीनं यमराजाचा निग्रहानं पाठलाग केला. यमानं सावित्रीला अनेकदा मागे फिरण्यास सांगितलं, पण तिने नकार दिला. सावित्रीचं पतीवर आहे ना खूप प्रेम होतं आणि ती निष्ठा पाहून यमराजाने तिला पतीच्या व्यतिरिक्त कोणतेही 3 वर मागण्यास सांगितले. बघा, जी स्त्री होती ना भगवंताची एवढी भक्त होती की तिच्या पतीचे प्राण यमदेव नेत होता ना ते सुद्धा त्याला समजत होतं. म्हणजे ते असंच समजलं का ती भगवंताची भक्ती तेवढी श्रेष्ठ होती ना. मग तेव्हा यमदेवानं तिला 3 वर मागायला सांगितलं. पहिल्या वारामध्ये तिनं सासू सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितलं. बघा, तिचे सासू सासरे होते ना ते आंधळे होते, म्हणून तिने अगोदर सासू सासऱ्यांचे डोळे परत करा. तेव्हा यमराजांनी तो सुद्धा वर त्यांनी पूर्ण केला. दुसरा वर मागितला, आपल्या माहेरचं वैभव परत मागितलं. ते वैभव सुद्धा परत आलं. आणि तिसऱ्या वरामध्ये तिनं आपल्याला 100 पुत्रांची आई होण्याचा वर मागितला. म्हणजे बघा, पतीशिवाय पुत्र प्राप्ती होणं शक्य आहे का बरं? म्हणून यमराजांना आहे ना नाईलाजानं सत्यवानाचं प्राण परत करावं लागलं. सावित्रीनं वडाच्या झाडाखाली आपल्या पतीचं प्राण यमराजाकडून परत मिळवलं ना. म्हणून या वट पौर्णिमेला आहे ना स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि सावित्री सत्यवानाची कथा आहे ना जरूर ऐकतात. पण आता विषय राहिला असा की आपली ही सावित्री आहे ना, ही सावित्री पतीची पूजा करते का बरं? रोज संध्याकाळ सकाळ पतीचं दर्शन घेते का बरं? हा सुद्धा विषय आहे ना की जेव्हा वट पौर्णिमा येते तेव्हाच फक्त प्रेम येतं. बघा, तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावरच घ्या ना. जर आपण भक्ती मार्गामध्ये असू ना तर स्त्री रोज पतीचं दर्शन घेते. त्याच्या पाया पडल्याशिवाय ती जेवण करत नाही. ही जी श्रद्धा प्रेम विश्वास जेव्हा आपल्या पतीवर असतो ना तेव्हाच हे वट पौर्णिमेचं फळ त्या स्त्रीला मिळतो. नाहीतर साडीसाठी आहे ना, साडीसाठी हट्ट धरायचा, मला एवढीच मोठी साडी पाहिजे, मग आपल्याला भगवंत आशीर्वाद देईल का बरं? अजिबात नाही. काही घरं अशी आहेत ना, समाजामध्ये काही घरं अशी आहेत की या साडीसाठी आहे ना वटपौर्णिमेच्या दिवशी भांडणं होतात. आपल्या पतीला पगार कमी असतो पण तरीसुद्धा ही स्त्री त्या वटपौर्णिमेच्या साडीसाठी भानगडी करते, वाद करते, स्वार्थी वृत्तीचे असते ना. मग आपल्या घरामध्ये भगवंताची कृपा होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणजे वटपौर्णिमा तुम्हाला कळाली ना, जेव्हा आपण कर्मामध्ये राहू ना तेव्हा सर्व काही आपल्याला कळेल. जेव्हा जोपर्यंत आपण भक्तिमार्गामध्ये नसू, भगवंताच्या नामस्मरणामध्ये नसू, तोपर्यंत कळेल का बरं? अजिबात कळणार नाही. समाजामध्ये अशा भरपूर स्त्रिया आहेत, त्या पतीची एवढ्या सेवा करतात ना, पण पतीला त्यांचं काहीच घेणं देणं नसतं. ते त्यांच्यामध्ये पडतच नाही. दारू पिणार, सर्व काही व्यसन करणार, मुलाबाळांना मारणार, पण ही पती एवढी श्रेष्ठत्व निर्माण करते ना की त्याच्याशिवाय जेवणार नाही. बघा, तुम्ही एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाची पत्नी बघा, कितीसुद्धा तिला त्यानं मारलं ना तरी कधीच त्याची साथ सोडत नाही. पण त्या माणसाला कधी हेच समजत नाही की जी पत्नी आपल्यासाठी एवढं रामराम राबते ना तरीसुद्धा आपण दारू का प्यावी बरं? बघा, कधी कधी काही स्त्रिया असतात ना, ती वडाच्या पूजा करायला जातात आणि वडाला काय म्हणतात बरं? मला 7 जन्मी हा पती नको, हा 1 जन्मामध्ये आलाय ना तोच जन्म व्यवस्थित पार पाड. मला दुसऱ्या 7 जन्मात आहे ना मला दुसरा पती हवा. या 100% 90 पैकी स्त्रिया आहेत ना हाच वर मागतात आणि यमदेव आहे ना हाच वर तुमचा पूर्ण करणार आहेत. तुम्ही 3 वर अजिबात मागू नका.
हाच एक वर मागा आणि तो यमदेव तुमचा पूर्णसुद्धा करणार आहे. कधी कधी आपण काही घरांमध्ये बघतो ना, एवढा स्त्रियांना त्रास दिला जातो ना, एवढा मुलांना त्रास दिला जातो की असं वाटतं ना हे घर नाही तर हा साक्षात नरक आहे बघा. आणि कधी कधी काही स्त्रियांच्या घरामध्ये एवढं नंदनवन आणि एवढ्या सुखसोयी असतात ना, पण त्या स्त्रिया पतीचा मान सन्मान करत नाही, पतीला क्षुल्लक समजतात. पण एक गोष्ट लक्षात घेत नाही, ह्या मान सन्मान आहे ना तुम्हाला त्या पतीमुळं आहे, हे तुम्ही का विसरता बरं? ज्यावेळी तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल ना तेव्हा तुम्हाला पतीची किंमत समजेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक सण आहे ना आपल्याला शिकवण्यासाठी येत असतो की आपण हे चुका करतो ना त्या चुका तुम्ही सुधारा. पण आपण मात्र त्या चुका सुधारत नाही. आपण मात्र आपल्या साडीकडे लक्ष देतो, आपण आपल्या कपड्यांकडे लक्ष देतो की जेणेकरून मला साडी का भेटावी. बघा तुम्ही लक्षात घ्या, जोपर्यंत आपण भगवंताशी बोलत नाहीत ना तोपर्यंत बऱ्याच प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याला मिळणार नाही. प्रत्येक सण आहे ना आपल्याला हेच शिकवतो, प्रत्येकानं कर्मामध्ये राहा, प्रत्येकानं भगवंताचं नामस्मरण करा, आपोआप भक्ती होत जाईल आणि आपोआप संसारसुद्धा सुखाचा होत जाईल. तुकाराम महाराजांनी भक्तीसाठी नव्हे तर भगवंतासाठी संसारसुद्धा त्यागला ना. आणि आपल्याला तर असं भगवंताने अजिबात सांगितलेलं नाही. बघा संतांनी जेवढं कष्ट सोसले ना आपल्याला तर एकदम सोपं जीवन करून दिलेलं आहे. आपल्याला संसार त्यागाला सांगितलेलं आहे का बरं? संसारामध्ये राहून भक्ती करायला सांगितलेली आहे, 2 वेळची उपासना करायला सांगितलेली आहे. पण आपण मात्र ते करत नाही. आपण पैशाला श्रेष्ठत्व देतो ना आणि मग आपल्या जीवनामध्ये सतत दुःख निर्माण होतं. पैसा असूनसुद्धा दुःख येतं. पण ज्याच्या घरामध्ये नारायण येतो ना त्याच्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा येऊन जाते. आता दुसरा प्रश्न असा राहिला की वडाची पूजा नक्की करावी कोणी, कोणत्या स्त्रीनं करावी? बघा एखादी स्त्री गरोदर असेल ना, म्हणजे तिला पहिला, दुसरा, तिसरा किंवा चौथा, 5वा, 6वा महिना असेल तर मग अशा वेळेला तुम्ही वट सावित्रीचा उपवास पण करू शकता आणि वडाची पूजा पण तुम्ही करू शकता. घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्हीसुद्धा केली तरी चालेल. आणि मासिक पाळीचा 4था दिवस आहे, मग 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली ना तरीसुद्धा चालते. बघा तर मग अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं आहे, म्हणजे वट सावित्रीचा उपवास तुम्ही करायचा. तुमच्या तिथे कशा पद्धतीने केला जातो ना त्यानुसार तुम्ही उपवास करा, मात्र तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही. आता या दिवशी आपण वडाची पूजा कशी करावी ते पाहूया. ज्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत ना त्या दिवशी सकाळी आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्यदेवांना अर्घ वगैरे देऊन उपवासाची सुरुवात करू शकतो. त्यानंतर घरातल्या देवांची पूजा करून किंवा तिथे संकल्प वगैरे घेऊन ज्येष्ठ मंडळींचा, आपल्या पतीचा आशीर्वाद घेऊन लगेच वट वृक्षाला जाऊ शकतो. किंवा मग ज्येष्ठ मंडळींना आशीर्वाद घेऊन झालं की आपण वट वृक्षाला जाऊन यायचं, त्यांची पूजा करायची आणि तिकडून आल्यानंतर आपल्या पतीचंही औक्षण करायचं, त्यांचंही दर्शन घ्यायचं, जेणेकरून एक पूर्ण पद्धतीनं आपल्याकडून वटवृक्षाची पूजा झाली म्हणजे आपल्या पतीचीही पूजा झाली असा अर्थ होतो ना. हे व्रत सुवासिनींचं करायचो आणि हे व्रत आहे ना कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा त्यांच्या सुखासाठी म्हणून आपण हे व्रत करतो ना. म्हणून हे व्रत आहे ना सुवासिनी म्हणजे स्त्रियांनीचे व्रत करायचं, एकमेकींची ओटी भरून घ्यायची. आता ज्या महिला गर्भवती आहेत ना त्यांनी ही पूजा करायची, पण एकमेकींची ओटी भरायची नाही आणि कुणाकडून स्वतःची ओटी भरून सुद्धा घ्यायची नाही.
तुमची ओटी अगोदरच भरलेली आहे ना, त्यामुळे तुम्ही फक्त उपवास करायचा. 6व्या महिन्यानंतर महिलांना जरा अवघड झाल्यासारखं होतं ना, जास्त वेळ पूजेसाठी बसणं किंवा एका जागी बसणंही अवघड होतं. मग यावर्षी पूजा करायची की नाही हे तुम्ही तुमच्या तब्येतीनुसार ठरवा. म्हणजे वटवृक्षाची पूजा करून, स्त्रिया माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभू दे, धनधान्य मुळे नातू यांची माझा प्रपंच विस्तारितो संपत्ती होऊ दे, अशी प्रार्थना करत असतात. अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचं पूजन कसं करू शकता ना, हे बघा आपण पाहिलं आहे. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला मिळालेली आहेत ना. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, वडाची पूजा करणं म्हणजे आशीर्वाद मिळवणं नाही. वड आपल्याला प्रत्येक वेळी सांगत असतो, तुम्ही हे 7 फेरे घेता ना, पण तुम्ही 365 दिवस वर्षाचं आपल्या पतीसोबत कसं वागता हे सुद्धा महत्त्वाचं आहे ना. आपल्या पतीशी आपण रागट स्वभावामध्ये वागत असू तर त्या वडामध्ये जेव्हा आपण तो दिवा पेटवतो ना, जेव्हा हळदी कुंकू वाहतो, तिथे आपला रागसुद्धा तिथे सोडून यायचा आणि मग आपल्या घरामध्ये आनंद वातावरण होईल ना. नाहीतर आपण पूजा करून आल्यानंतर परत आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतील, मग त्या पूजेचा फायदा काय झाला बरं. म्हणजे आपण आहे ना, आपण फक्त धार्मिक विधी करतो, पण आपले जीवनाचे विधी आपण तसेच ठेवतो ना. अहंकार, मोह, माया या गोष्टी सोडून द्या आणि प्रेमाने जीवन जगा. आपल्या जीवनामध्ये नम्रता असेल ना, तर सर्व गोष्टी अतिशय शुद्ध स्वरूपाच्या होतात ना. आपल्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं, पती पत्नीचं नातं सात्विक होतं आणि आपलं जीवनसुद्धा समाधानी होतं. आणि स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात घ्या, जरा आपले 24 तास वर्षाचे 365 दिवस आपल्या पतीशी पटत नसेल, आपण आपल्या पतीला शिवीगाळ देत असू, आपण आपल्या पतीचे दर्शन घेत नसू, पाया पडत नसू, तर त्यांनी आहे ना अजिबात वटपौर्णिमा हा सण साजरा करू नये. त्याचा फायदाच नाही. जर तुम्ही या पतीला जर तुम्ही साक्षात भगवंत मानत नसाल ना, या पतीचा तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारे अपमान करत असाल, मग त्या वटपौर्णिमेचा तुम्ही करून फायदा काय बरं. ती वडाच्या पूजा करून फायदा काय बरं. काहीच फायदा नाही. म्हणूनच जर तुम्ही क्षमा मागत असाल, आजपर्यंत झालेले कर्म सोडून द्या आणि आजपासून तुमची मी सेवा करेल, आजपासून मी तुमच्या पाया पडेल, जर अशी भावना जर तुम्ही करत असाल ना, तरच वटपौर्णिमा करा. नाहीतर नुसत्या साडीसाठी वटपौर्णिमा अजिबात करू नका. त्या वडाच्या झाडाला 7 फेरे मारू नका. ते काहीच कामाचे नाही, उलट ते पाप निर्माण होईल. म्हणून आपल्या पतीची सेवा करा, प्रेमाने राहा. हा संसार सुखाचा कधी होतो बरं. जेव्हा भगवंताची कृपा होते ना, तेव्हाच होतो ना. म्हणून भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहा, भगवंताची 2 वेळची उपासना करा. बघा तुमचा संसार सोन्यासारखा होईल, तुमच्यावर भगवंताची कृपा होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.